नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषिक ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. महाराष्ट्रात ऊस लागवडीचे पूर्व, सुरू, अडसाली असे 3 हंगाम असतात. या तिन्ही हंगामात ऊस तुटून गेल्यानंतर त्यापासून खोडवा धरला जातो. खोडवा ऊसाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास कमी खर्चात लागवडीच्या ऊसा एवढेच उत्पादन मिळू शकते. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादामध्ये खोडवा ऊस नियोजनाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. तसेच शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावेत. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषक ॲप यांच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने आता जो आपण सेशन घेत आहोत त्यामध्ये आजचा जो टॉपिक आपण घेत आहोत त्यामध्ये खोडवा ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञान. मुख्यतः म्हणायला गेलं तर बऱ्याच अंशी बघतोय की आज ऊस तोडणीची हंगाम चालू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस तोडणी पण झालेली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आयडियल खोडवा कसा तयार करता येईल किंवा आयडियल पद्धतीने जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर खोडव्याचं उत्पादन घ्यायचे त्या अनुषंगाने कोणत्या प्रॅक्टिस आपण घेतल्या पाहिजे, कोणतं टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. मुख्यतः म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की शेतकरी सरसकट खोडवा ऊस धरतातच, म्हणजे त्यांची लागण आहे ती लागण नंतर ते खोडवा घेतातच. मग तशा खोडव्यामध्ये जे लागलेलं उत्पादन निघतं तसं खोडव्यामध्ये अजून शेतकऱ्याला अचिव्हमेंट होत नाही. मग त्याची कारणमीमांसा काय किंवा तसं कशामुळे घडतं यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची अजून तर्कवितर्क आहे. त्यामुळे उत्पादन कमी येणं, उत्पादनामध्ये रिकव्हरी कमी बसणं, त्या व्यतिरिक्त तंत्रज्ञान म्हणजे खोडव्यासाठी जे तंत्रज्ञान करायला पाहिजे ते तंत्रज्ञान माहीत नसणं, ह्या गोष्टी शेतकऱ्यांना बऱ्याच अंशी दिसत आहेत. मग हे तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण KVK बारामती मार्फत नेहमीच प्रयत्न करत असतो. त्याच्या अनुषंगाने आता आपण सेशन घेत आहोत त्यामध्ये खोडवा पीक व्यवस्थापन. आता हे जर सांगायचं म्हणायला गेलं, मागील महिन्यामध्ये आपण आपलं कृषक नावाचं जे आपलं एक्झिबिशन आहे, कृषी प्रदर्शन, प्रत्यक्ष कृषी प्रदर्शन आपण घेत असतो दरवर्षी, ते आपलं 16 ते 20 जानेवारी दरम्यान झालं. ह्या वर्षी महत्त्वाचा आपण जो टॉपिक ठेवला होता यामध्ये लोकांना प्रात्यक्षिक स्वरूपात जी टेक्नॉलॉजी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महत्त्वाचा जो होता तो विषय आपला AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस लागवड तंत्रज्ञान. मग यामध्ये जर सांगायला गेलं तर बऱ्याच अंशी शेतकऱ्यांनी आज तुम्ही पाहिलं असेल की हे तंत्रज्ञान पाहिलं, जाणून घेतलं, इव्हन त्या संदर्भातलं तांत्रिक मार्गदर्शन की बाबा हे काय केलं पाहिजे, का गरजेचं आहे त्या अनुषंगाने चर्चा पण केली. मग ह्यात लोकांना इथपर्यंत जाणवलं की आपण जे खर्च करतो त्यामध्ये पाण्यासाठी खर्च असेल, खतासाठी असेल, मेंटेनन्स असेल, हे अपेक्षेपेक्षा आपण जास्त करतो, परिणामी तेवढे रिटर्न्स आपल्याला मिळत नाहीत. मग त्या अनुषंगानं आपण गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पायलट प्रोजेक्टवरती आपण या ठिकाणी काम करतोय, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमध्ये वापर. मग त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्याबरोबर काम चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन आपण घेत आहोत, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन सल्ला आपण या ठिकाणी देत आहोत. इव्हन ह्या प्रोजेक्ट अंतर्गत शेतकऱ्यांना आपण हवामान केंद्र आणि सेन्सर्स म्हणजे जमिनीमधलं पाणी, खत त्याचं डिटेक्शन करण्यासाठी सेन्सर्स आणि वातावरणाचे काही घटक आहेत, त्यामध्ये वाऱ्याचा वेग असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, पिकाच्या कॅनोपीमधलं टेम्परेचर असेल, हे मेजरमेंट करण्यासाठी आपण त्याला वेदर स्टेशन ह्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतोय आणि शेतकरी चांगल्या प्रकारे त्यामध्ये आता पार्टिसिपेट करत आहेत. आता माझी शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांची काही नवीन आता लागवड असेल त्या आवर्जून ह्या प्रोजेक्टला त्यांनी अप्रोच करा. त्यामुळे तुम्हाला मिनिमम कॉस्टमध्ये तुम्हाला हे वेदर स्टेशन म्हणजे जे काही सेन्सर्स आणि वेदर स्टेशन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. इव्हन ह्या मार्फत तुम्हाला आपला उत्पादन खर्च तर कमी होतोयच, पण त्या अनुषंगाने आपलं जे उत्पादन वाढ आहे ते नक्कीच आपल्याला मिळते. आजपर्यंत आम्ही जेवढे केस स्टडी बघितले म्हणजे सांगलीचे आहेत, सातारा आहे, पुणे आहेत, मुख्यतः पाण्यामध्ये खर्च म्हणजे जो आपलं पाणी आपण जास्त प्रमाणात देतो अतिरिक्त वापर तो लोकांनी टाळलाय. सेकंड थिंग त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर लोकांनी खताचा वापर जो आहे आयडियल POP म्हणतो आपण, कोणतं खत कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे ते आपल्या तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना देतोय. त्यामुळे खताचा अतिरिक्त वापर टाळला आणि शिवाय त्यामध्ये खताचा खर्च कमी झाला. ह्या 2 अचिव्हमेंट त्या ठिकाणी दिसून आल्या आणि शेतकरी सुद्धा या प्रोजेक्टमध्ये उत्साही आहेत. त्यामुळे तुम्ही जरी त्यासाठी अप्रोच करू शकत असाल तर तुम्हाला वाटलं की या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नाव नोंदणी करता येईल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. KVK बारामती संदर्भात पूर्ण टेक्निकल गायडन्स देते, शिवाय जे काही इनपुट लागते ते पूर्ण आपण KVK मार्फत देतोय. त्यामुळे ह्या सेशनद्वारे मी शेतकऱ्यांना पहिल्यांदा विनंती करेन की ज्यांना कोणाला या प्रोजेक्टसाठी सहभागधारक व्हायचे त्यांनी आवर्जून या प्रोजेक्टमध्ये सहभाग घ्यावा. यासाठी जो काही प्रात्यक्षिक प्लॉट आहे तो आपण या ठिकाणी ठेवलेलाच आहे आणि त्या अनुषंगाने जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते आपण त्या ठिकाणी देत आहोत. आता आजचा जो आपला सेशन त्यामध्ये खोडवा व्यवस्थापना जर बाबतीत जर म्हणायला गेलं, मुख्यतः तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच अंशी शेतकरी जे आहेत ते शेतकरी आज काय करतात की ऊस लागवड करतात, ऊसासाठी खूप प्रयत्न करतात, मेहनत घेतात, त्या अनुषंगाने चांगलं उत्पन्न म्हणजे जरी सरासरी म्हणलं तर 60 ते 70 टन एकरी उत्पन्न घेतात. जे काही प्रगतशील शेतकरी आहेत ते 100-150 टन घेतात. जो आपला कमी खर्चिक शेतकरी जो जास्त लक्ष देत नाही तो 40 ते 50 टन उत्पन्न घेतो.
पण त्याच्या अनुषंगाने जर खोडव्याचं उत्पन्न जर म्हटलं ते खूपच कमी आहे. म्हणजे जरी लागणीचे जरी म्हटलं तर अवघं 70% किंवा 60% त्या ठिकाणी उत्पन्न घेत असतं. काही केसेसमध्ये जर आपण पाहिलं तर 40 ते 50 टनच खोडव्याचं उत्पन्न निघतं किंवा त्या ठिकाणी लोक तेवढंच उत्पन्न घेतात. मग ह्यामध्ये तफावत काय आहे हे आपण लोकांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच अंशी शेतकरी म्हणतो की बाबा खोडव्याला खर्च कमी त्यामुळे राखणं महत्वाचं आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला परवडतो. पण विरुद्ध बाजू जर आपण विचार केला खोडव्यामध्ये लागण खर्च जरी कमी असला तरी अपेक्षित आपल्याला उत्पन्न मिळत नाही किंवा त्या ठिकाणी आपलं टार्गेटेड उत्पन्न आपल्याला मिळत नाही. वर्षभर आपण ऊस त्या ठिकाणी खोडव्यासाठी राखून ठेवतो, ती क्षेत्र आपलं खोडव्याखाली ठेवतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला रिटर्न्स मिळणं, इव्हन लागणीच्या अनुषंगानं जे काही रिटर्न्स आपल्या खोडव्यामध्ये मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. ह्यात जरी आपण मुळात जरी म्हणा गेलं तर लागणीचा खर्च असेल, बियाण्याचा खर्च आपला पूर्ण टळून जातो खोडव्यामध्ये. पण त्याच्या अनुषंगाने उत्पन्न जर आपण म्हटलं तर त्या पटीत आपलं उत्पन्न निघत नाही. त्या ठिकाणी आपला फक्त मेंटेनन्सचा खर्च म्हणजे आपला कल्टिवेशन ऍक्टिव्हिटीज आहेत, मशागत खर्च असेल किंवा त्याचा मेंटेन करण्याचा खर्च तो आपला निघतो. त्यामध्ये मार्जिन आपल्याला निघत नाही. त्या अनुषंगाने खोडव्यामध्ये शेतकऱ्यांनी काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्या तांत्रिक गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी ऊस शेतीमध्ये खोडव्या शेतीमध्ये आपल्याला त्याचा मूलभूत प्रयत्न करणं किंवा अंतर्भूत करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून खोडव्या शेतीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला मिळेल. आता जर या पीपीटीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की खोडव्यामध्ये असं आपल्याला जर पाहिलं तर जे निगडीत क्षेत्र आहे ते खूप कमी आहे. म्हणजे जर म्हणायला गेलं तर रटून शुगर केन जो खोडव्याचं क्षेत्र आहे ते टोटल एरियाचे 40%, म्हणजे आपण म्हणायला गेलं तर लागण आपली जर 100% असेल म्हणजे 100 एकर जर लागण असेल त्यातल्या अवघी 40 एकर लागण आपली जी आहे फक्त खोडव्याची, 60 एकर लागण आहे ती त्या ठिकाणी लागण क्षेत्र असतं 60 एकर. मग त्याचा अनुषंग जर आपल्याला या ठिकाणी जर विचार करायला गेला एवढं कमी तफावत का, किंवा या ठिकाणी जर आपण म्हणतो की 100 एकरापैकी 60 एकर जर क्षेत्र माझं लागणीचं आहे तर 60 एकर खोडव्याचं का नाही, या अनुषंगाने आपण कारमीमांसा करणं गरजेचं आहे. इव्हन जर मी खोडव्यासाठी क्षेत्र ठेवतो तर त्या अनुषंगाने माझं किती टक्के उत्पादन आलं पाहिजे. कारण तुम्ही जर या ठिकाणी जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर अवघं 30% कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 70% कॉन्ट्रीब्युशन आपल्या लागणीच्या ऊसाचं आपल्याला कारखान्याच्या द्वारे मिळतं किंवा लागणीखाली मिळतं, आणि उत्पादन जे आपलं खोडव्याचं ते अवघं 30% आपल्याला म्हणजे साधारण 100 एकराच्या मानानं अवघं 30 टन आपल्याला 30 एकर अवघं आपलं 30 टन आपल्याला फक्त रिकव्हरी यामध्ये मिळते. 70 टन रिकव्हरी जी आहे आपली ती मुख्यतः आपल्याला लागणी मार्फत मिळते. मग ही जी तफावत आहे ही जर आपल्याला जर भरून काढायची असेल तर महत्त्वाचे आपल्याला इम्प्रूव्ड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये त्यामध्ये जे काय आपल्याला नियोजन करायचं आहे तर सुधारित उत्पादन तंत्रज्ञान खोडव्यामध्ये काय करता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज आपल्या वर्षी लागणीची पीओपी म्हणजे सर्व शेतकऱ्यांपेक्षा जर म्हणतात लागणीसाठी पीओपी प्रॅक्टिसेस आपल्याकडे तयार आहेत, पण खोडव्याच्या बाबतीत आज सुद्धा त्यामध्ये विद्यापीठ असेल किंवा शासन संशोधन केंद्र त्याबाबतीत पुरेसा पाठपुरावा करू शकत नाहीत. मग त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्या ठिकाणी खोडव्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमी खर्चिक शेती ऊसाची जी आहे ती कमी खर्चिक शेती त्या ठिकाणी उत्पन्न घेणं आवश्यक आणि गरजेचं आहे. आता महत्त्वाचं जर आपल्याला रटून करायचं, आपल्याला जर खोडवा करायचा आहे तर आपल्याला कोणत्या गोष्टी प्रामुख्याने घेतल्या पाहिजेत. कारण बऱ्याच अंशी असं होतं की शेतकऱ्यांना हीच आयडिया येत नाही की बाबा जर खोडवा पकडायचा तर आपल्याला कोणत्या बाबी आपण प्रेफर केल्या पाहिजे. कारण आज आपण बरेच म्हणतो की बाबा लागणीला हुमणी लागली, लागणीला खोडकीड लागणी, त्याला टनेज कमी बसलंय, त्याला खत व्यवस्थित गेलं नाही किंवा बेवड चांगला नाही, तशा कंडिशनला आपण जर खोडवा घेतला निश्चित आपल्या त्या ठिकाणी तोटा होत असतो. मग त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला खोडवा घ्यायचा आहे तर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने आपण घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे किंवा लक्षात घेतल्या पाहिजे त्या संदर्भात चर्चा करूया. त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपला म्हटला तर ज्या ठिकाणी आपल्याला खोडवा धरायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 फेब्रुवारी म्हणजे आज तारीख आहे आपली जर म्हटली तर 10-11 तारीख आहे, अजून 4 दिवस, या 4 दिवसामध्ये जर आपला ऊस तुटला तोपर्यंत आपण त्या ठिकाणी खोडवा त्या ऊसाचा घेऊ शकतो. 15 फेब्रुवारी नंतर जर आपला त्या ठिकाणी जर विचार केला तर त्या ठिकाणी ऊस तुटला आणि जर खोडवा जर आपण पकडला तर निश्चित आपल्याला तो त्रासदायक ठरतो. इन द सेन्स सांगायचं गेलं त्या ठिकाणी आपल्याला फुटवा कमी निघतो. सेकंड थिंग त्या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे असतो, पिकाची वाढ कमी राहते, त्या ठिकाणी मॉइश्चर जो ओलावा असतो कमी राहतो, हिटमुळे त्या ठिकाणी बऱ्याच अंशी खोडकिडीचा प्रॉब्लेम जास्त असतो. मग ह्या ज्या काही प्रायोगिक गोष्टी येतात त्या आपल्याला इझिली समजून येतात. मग त्या शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या पाहिजे की जर खोडवा जर आपण लेट पकडला 15 फेब्रुवारी नंतर तर आपल्याला ह्या गोष्टी सामोरं जावं लागेल, परिणाम आपल्याला उत्पन्न कमी राहील, खर्च जास्त राहील. मग त्या अनुषंगाने आपण काळजी घेतली पाहिजे. 15 फेब्रुवारीपर्यंत जर आपला ऊस तुटला तर तोपर्यंत जर तुटत असेल तर 100% आपण खोडव्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. त्यापेक्षा लेट झालं तर आपण त्या ठिकाणी मुख्यतः खोडवा घेणं टाळलं पाहिजे. सेकंड थिंग, ज्यावेळी आपण खोडवा लेट करतो, जर मार्च एप्रिलचा ऊस असेल 15 फेब्रुवारी जर ऊस आपण जर तुटलेला आहे त्याचा कुठं खोडवा पकडला तर साहजिक त्या ठिकाणी आपला खोडकिडीचा प्रॉब्लेम तुम्हाला समजलं जास्त आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणी सेटिंग कमी राहते. इन द सेन्स ठिकाणी जो फुटवा निघतो तो एकसारखा निघत नाही, त्या ठिकाणी ताकद कमी जास्त लागते आणि त्या ठिकाणी वाढ आपल्याला पिकाची एकसारखी होत नाही. म्हणजे मुख्यतः वाढ कमी झाली तर साहजिकच आपलं उत्पन्न आपल्याला टनेजमध्ये फरक दिसून येतो. इव्हन ह्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला 100 टनाचं जरी एकरी हेक्टरी जर आपलं उत्पन्न निघत असेल त्याच्या ऊसाचा आपण खोडवा पकडणं गरजेचं आहे. साधारण जरी सरासरी म्हटलं तर साधारण आपल्याला 40 टन एकरी जर उत्पन्न आपलं निघत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला
खोडं पकडणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जर कमी उत्पन्न निघत असेल तर तशा ठिकाणी आपला जो ऊस आहे तो आपल्याला खोडा म्हणून पुढे कन्सिडर करता कामा नये, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला खर्च हा आपला जास्त होत असतो. त्यापुढे जर म्हणतं गॅप फिलिंग, म्हणजे बऱ्याच अंश असं होतं की आपण खोड्यामध्ये म्हणतो खर्च आपल्याला कमी होतो, पण प्रामुख्याने एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की प्लांट पॉप्युलेशन आपलं मेंटेन होते का नाही त्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं खोड्यामध्ये काही गॅप असेल ते गॅप सांधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये मुख्यतः रोपाची लागवड एक साधारण 30 ते 25 दिवसाची किंवा 30 ते 35 दिवसे वयाची रोप त्या ठिकाणी आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला पर एकर जे आपलं किंवा पर हेक्टर जे काही प्लांट पॉप्युलेशन आहे ते आपल्याला कव्हर करता येईल. मुख्यतः खोडं जर आपल्याला घ्यायचं त्यासाठी आपल्याला माती कशा प्रकारची पाहिजे किंवा मातीची कंडिशन कशी आहे त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. काळी माती असेल, मध्यम स्वरूपाची माती असेल ती आपण प्रेफर करू शकतो खोडव्यासाठी, पण लाईट टेक्स्चर म्हणजे जमिनीचा पोत एकदम हलका स्वरूपाचा आहे तशा ठिकाणी आपला खोडवा पकडता कामा नये. मागचं कारण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मशागत केली तर त्या पिकाला ती तेवढ्या प्रकारचा इनपुट देत नाही, तेवढ्या पिकाची त्या ठिकाणी सशक्त वाढ होत नाही. त्यामुळे लाईट टेक्स्चर सॉइल आपण किंवा हलक्या प्रकारची जमीन टाळणं आवश्यक आहे. सेकंड थिंग सलाईन आणि वॉटर स्टॅग्नंट सॉइल, या ठिकाणी पाण्याचा कसल्याही प्रकारचा निचरा होत नाही आणि शार्पट जमीन अशा ठिकाणी आपल्याला खोडवा घेणं शक्यतो टाळलं पाहिजे, कारण तशा कंडिशनमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट आपण लागलेलं करतो तशा स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी खोडवायला करावं लागते. परिणामी आपला खर्च जादा होतो आणि तेवढ्या प्रकारचं टनेज किंवा रिकव्हरी आपल्याला त्या ठिकाणी बसत नाही. त्यापुढं जे काही शिफारसीत व्हरायटी येतं, जे खोडवा आपल्याला शिफारसीसाठी प्रेफर केलेल्या व्हरायटी येतं तशाच व्हरायटीचं आपलं खोडवा पकडणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुख्यतः जर म्हटलं 86-032 आहे, 265 आहे, 10,001 आहे किंवा 18,121 आहे, अशा प्रकारची जी वाहन आहेत अशा वाहनांचा आपल्याला खोडवा पकडणं गरजेचं आहे. ज्या वाहनांना खोडव्याची शिफारस नाही तशी वाहन आपण शक्यतो टाळणे पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला रिकव्हरी आणि किंवा टनेजसाठी आपल्याला खर्च आपला जास्त होणार नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला टनेज कमी निघेल. जवळ आपण खोडवा पकडतोय त्या ठिकाणी साहजिकच जो ऊस असेल तो ऊस साधारण आपल्याला 12 ते 14 महिन्याचा असला पाहिजे, कारण मुळात अडचण अशी होते की जर आपण म्हणायला गेलं तर सुरू, वाढचाली आणि पूर्व हंगामी असे 3 हंगाम मुख्यतः आपले ऊसासाठी आपण प्रेफर करत असतो. पण त्यातल्या जर म्हटलं पूर्व हंगामीचा जो ऊस असतो त्याचा खोडवा हा उत्तम मानला जातो, त्या ठिकाणी खोडवा जो असतो ते उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे उत्पादन देणार असतो. मग तशा प्रकारचा रेफरन्स आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जरी ऊस तुटला तरी आपला 12 ते 14 महिन्याचा असेल आणि जो खोडवा आपला निघेल त्याचं सुद्धा आपल्याला ऊसाचं उत्पन्न आपल्याला किंवा जो ऊसाचा पिरियड असेल तो 12 ते 14 महिन्याचा ऊस असेल तशा प्रकारे आपण त्या खोडव्यासाठी त्या ऊसाचं नियोजन करणं आवश्यक आहे. ह्यात खोडव्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणी आपल्याला 5Tचा आपल्याला 100% वापर करता आला पाहिजे, कारण बऱ्याच अंश असं बघतो की लोकांना जर खोडवा पकडायचा आहे त्या अनुषंगानं 65 जाळणं असेल, 65 विक्री करणं असेल, 65 शेताच्या बाहेर काढणं असेल, ह्या गोष्टीवर लोकांचा किंवा शेतकऱ्याचा जास्त भर असतो. मग तशा कंडिशनला 65 मुख्यतः शेतामध्ये ठेवून त्या ठिकाणी पुढील प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण आज जरी म्हटलं तर 65 तुमच्या पूर्ण शेणखताला आपण त्याने रिप्रेस करतोय, पूर्ण सेंद्रिय खताला आपण रिप्रेस करतोय. मग जर सांगायला गेलं सुरू असेल, आडसाली असेल किंवा पूर्व हंगामी, साधारण सुरू ऊसामध्ये जरी म्हटलं तर आपल्याला साधारण त्या ठिकाणी जर शेणखत म्हटलं साधारण 15 ते 20 टन लागतं. पूर्व हंगामी ऊसाला जरी म्हटलं तर साधारण आपल्याला त्या ठिकाणी 20 ते 25 टन शेणखत लागतं आणि आडसाली ऊसाला जरी म्हटलं 25 ते 30 टन शेणखत लागतं. शेणखत जर नसेल आपल्याला साधारण जरी म्हणायला गेलं त्या ठिकाणी जे 5Tचं कंपोस्ट आहे साधारण 7.5 टन आपल्याला एकरी लागतं. ते नसेल तर गांडूळ खत आपल्याला 6 टन एकरी लागतो. मग अशा कंडिशनला जर आपण विचार केला, जर आपण शेतामध्ये पहिल्या पिकाचं जे आपलं 65 आहे ते साधारण आपल्याला एकरी 5 ते 7 टन मिळतं, तेच 65 जर आपण शेतामध्ये कुजवलं तर साहजिक आपल्या त्या ठिकाणी जो शेणखताचा खर्च आहे तो टाळला जातो. पण तशा अनुषंगाने आपण एक काळजी घेतली पाहिजे, त्या ठिकाणी जो शेणखताचा खर्च आहे किंवा जो भरखताचा खर्च आहे, सेंद्रिय खताचा जो खर्च आहे तो टाळण्यासाठी आपल्याला ही जी 65 आहे ती आपल्या शेतामध्ये कशी कुजवता येईल त्या प्रॅक्टिस आपल्याला फॉलो करून त्या ठिकाणी ते 5Tचा 100% आपल्याला वापर करता आला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी जमिनीचा पोत तर राखेलच पण त्या बरोबरच आपल्या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करेल. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण खोडव्यासाठी ऊसाचं नियोजन करतोय किंवा त्या ठिकाणी जो प्लॉट आपण निवडतोय त्या ठिकाणी लागणची आपली जी असेल ती लागण मुख्यतः 4 फूट सरी असली पाहिजे किंवा त्या ठिकाणी जोडोपदीचा ऊस त्या ठिकाणी आपल्याला खोडव्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. कारण जर आपण लागण जर आपली साधारण 3-3.5 फुटावर असेल तशा जमीन जर आपण खोडवा घेतला त्या अंतरावर जर खोडवा घेतला परिणाम त्या ठिकाणी खोडकीचा प्रॉब्लेम कमी राहतो, आपल्याला टनेज कमी बसतं. ही काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी एकतर ज्या ठिकाणी जोडवळ पद्धत आहे किंवा जर आपल्याला खोडवा पकडायचं त्या अनुषंगाने आपली लागण ही जोडवळ पद्धतीनं आणि कमीत कमी 1.20 मीटर म्हणजे साधारण 4 फूट अंतरावरती आपली त्या ठिकाणी ऊसाची लागण करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला खोडवा चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन हा घेता येईल. आता ज्यावेळी आपण खोडवा पकडतो त्यावेळी आपल्याला हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे 5ची कुटी आपल्या त्या ठिकाणी करणं शक्य आहे. जर कुटी करणं शक्य नसेल तर प्रत्येक किलो साधारण 32 किलो युरिया, 40 किलो SSP पावडर आणि 4 किलो कंपोस्ट खत हे आपल्याला कंपोस्ट कल्चर आपल्याला एकरीत देणं गरजेचं आहे. जर आपण टनाच्या हिशोबावर केलं तर साधारण 1 किलो कंपोस्ट कल्चर, 8 किलो त्या ठिकाणी युरिया
आणि साधारण 10 किलो SSP पावडर ही आपल्याला प्रति टन पाचट्याच्या हिशोबानं आपल्याला साधारण 5 ते 7 टन पाचट जर एकरी असेल त्या हिशोबानं कॅल्क्युलेशन कोणत्या ठिकाणी कंपोस्ट कल्चर युरिया आणि SSP पावडर टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपली कंपोस्टची प्रक्रिया फास्ट होईल आणि त्या ठिकाणी पाचट लवकर कुजेल. सेकंड थिंग, जर पाचट कुजवण्यासाठी आपल्याला जर स्प्रिंकलरचा वापर करता आला तर उत्तम आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा जर त्या ठिकाणी इन्सिडन्स आपण दिला, म्हणजे पाण्याचं प्रमाण जर त्या ठिकाणी जास्त प्रमाण दिलं तर साहजिकच पाचट लवकर कुजवण्यास त्या ठिकाणी फायदेशीर होतो. त्या ठिकाणी पाचटीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते लवकर ऍक्टिव्ह होतात, त्या ठिकाणी कंपोस्टिंगची प्रक्रिया ती फास्ट होते आणि आपल्याला पाचट लवकर कुजवली जाते. शिवाय पाचट दाबताना आपल्याला मुख्यतः बुडके उघडे करून मधल्या सरीमध्ये जास्त पाचट दाबणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण मॅन्युअली ट्रॅम्पिंग करू शकतो, म्हणजे मॅन्युअली आपण पाचट दाबू शकतो. छोटा ट्रॅक्टर असेल त्या ट्रॅक्टर मार्फत पाचट दाबू शकतो, किंवा जनावर आपण शेतामध्ये फिरून ते पाचट आपण 2 सरीमध्ये वर्म्याचे पाचट पूर्ण काढून आपण सरीमध्ये दाबून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कुजवून त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये आपल्याला एक अडचण येते की सुरुवातीला पाणी त्या ठिकाणी लवकर शेतामध्ये पोहोचत नाही, पण पाचट कुजवण्यासाठी आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पाचटीच्या सांध्यात पाणी येईल आणि लवकर कुजवण्याची आपल्याला प्रक्रिया त्या ठिकाणी दिसून येईल. आता आपण ज्या ठिकाणी म्हटलं की गॅप फिलिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. मुख्यतः ऊसामध्ये म्हटलं तर खोड गॅप तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात, म्हणजे आज जर हिशोब काढायचा म्हटलं साधारण 5 बाय 2 फुटावरची लागण असेल तर 4,500 रुपये किलो लागतात. त्याच कंडिशनला जर आपण विचार केला तर जरी 10% जरी मर झाली तर तरी साधारण आपल्याला 450 रुपयाचा ग्रॅप, म्हणजे जरी म्हटलं तरी 450 इंटू एका बेटात जरी आपण 10 ऊस पकडले तरी 4,500 ऊसाचा लॉस त्या ठिकाणी आपल्याला होत असतो. तशा कंडिशनला आपण जर रोपांची लागवड केली तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी गॅप येतात त्याच्या ठिकाणी आपण जरी म्हटलं साधारण एक महिना वयाची दर्जेदार सशक्त 1.5 ते 2 फूट उंचीची रोपं जर आपण लावली तर साहजिकच आपल्या ठिकाणी गॅप फिलिंग आपलं आयडियल होऊन जातं. त्या ठिकाणी ही अशी रोपं लावण्यामुळे आपल्याला पिकाची जी वाढ आहे ती एक समान करता येते, कोणत्याही प्रकारचा गॅप शेतामध्ये राहत नाही आणि टर्निंगमध्ये चांगला आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फरक दिसून येतो. मुख्यतः KVK बारामती मार्फत आपण ऊस रोपाची प्रक्रिया करतो, ज्या ठिकाणी आपण 42 कपाचा ट्रे आपण त्या ठिकाणी वापरत असतो आणि अशा ट्रेमध्ये आपण ऊस रोपं तयार करून देत असतो. यामध्ये बुकिंग आपण घेतो शेतकऱ्यांचं, बुकिंग मार्फत रोपं तयार करतो आणि ते शेतकऱ्यांना आपण त्या बुकिंगच्या अनुषंगाने 1 महिना 1.5 महिने कालावधी मी देत असतो. ह्या संदर्भातलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते आपण शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट करत असतो. त्यामध्ये बुकिंग असेल, शेतकऱ्यांना ऊस रोपाचे फायदे असतील, ऊस रोपा लागवडीसाठी जे काही जैविक खत आहे, जैविक औषध आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपण KVK बारामती मार्फत लोकांना देत असतो. इव्हन रोपं लागवडीचा प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांना KVK मार्फत दाखवत असतो आणि त्या अनुषंगाने होणारे फायदे, त्यामध्ये ऊस रोपा लागवड जर आपण केली तर गॅप फिलिंग साठी जर आपण रोपं वापरली तर आपला खर्च किती वाचतोय, त्या अनुषंगाने आपल्याला रोगकीडचं नियंत्रण किती होतंय, त्या व्यतिरिक्त पाण्याचा खर्च आपला किती वाचतो, हे सगळं तांत्रिक मार्गदर्शन आपण लोकांना या मार्फत देत असतो. त्यामुळे ज्यांना कोणाला जरी ऊस रोपा संदर्भात जरी काही तांत्रिक मार्गदर्शन हवं असेल किंवा रोपं हवं असतील त्यांनी निश्चित KVK बारामतीच्या ऊस नर्सरीची त्या ठिकाणी माहिती घ्यावी. आता जेव्हा आपण रिटर्निंग म्हणजे आपल्याला जर खोडवा पकडायचा तर कोणता पिरियड महत्वाचा आहे किंवा कशा प्रकारे आपण खोडव्यासाठी नियोजन केलं पाहिजे. मुख्यतः तुम्ही जर पाडेगावचं संशोधन केंद्र तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास केला त्या ठिकाणी जर भेट दिली तर तुम्हाला ते निश्चित सांगतील की सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्ये जर आपला ऊस तुटला, म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास जर तुटला तर आपल्याला त्या ठिकाणी त्या ऊसामार्फत जो आपण खोडवा पकडतो त्या ठिकाणी आपल्याला टनेज आणि त्या ठिकाणी आपल्याला रिकव्हरी चांगली बसते. मग तशा प्रकारे जरी आपल्याला प्लॅनिंग करता आलं, म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की पूर्व हंगामी ऊस एक आयडियल प्रॅक्टिस मानलं जातं किंवा पूर्व हंगामी ऊसाची लागण आणि जर खोडवा आपण जर पकडला तर निश्चित आपल्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पन्न आणि त्या ठिकाणी आपल्याला फायदा दिसून असतो. इव्हन त्या जरी म्हणाय गेलं आपल्याला जरी ऊसाची लागण जरी म्हटलं, तोडणी जर आपली ऑक्टोबरला झाली असेल आणि लागण जर आपली ऑक्टोबरला झाली असेल, तोडणी जर एप्रिलमध्ये जर झाली असतील तशा ऊसाचा खोडवा आपण निश्चित प्रकारे ठेवू शकतो. यामध्ये फायदा तुम्हाला जसं सांगितलं ठिकाणी आपल्याला टनेज आणि उत्पादन आपल्याला चांगलं बसतं. खोडवा जर आपण लेट केला तर साहजिक आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला खूप आपल्याला फरक दिसून येतो. मुख्यतः फरक इन द सेन्स म्हणायला गेलं तर ठिकाणी फुटवा कमी निघणं, ऊसाची वाढ एकसारखं न होणं, ऊसावरती रोगकीडचा प्रॉब्लेम राहणं किंवा गॅप असणं, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगाने आपल्याला खोडवा पकडताना त्या ठिकाणी आपल्याला मुख्यतः आपल्याला जो 15 फेब्रुवारीपर्यंत आहे त्या पिरियडमध्ये आपल्याला खोडवा पकडणं गरजेचं आहे. त्यानंतरचा खोडवा आपल्याला टाळणं आवश्यक आहे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी आपलं जरी म्हणा गेला अडचणी लागवड आहे किंवा पूर्व हंगामी लागवड आहे किंवा आपली सुरू लागवड आहे, त्या अनुषंगाने किंवा हे 3 हंगामाच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर पूर्व हंगामी लागवडीचा जो खोडवा असतो तो एक आयडियल मानला जातो, ज्यामध्ये आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं. त्यामध्ये ऊसाची वाढ असेल, ऊसामध्ये फुटवा असेल, मिलिएबल किन्स असतील, हे संख्या चांगली राहते. त्या अनुषंगानं बाकी अडसालीचा ऊस असेल किंवा सुरूचा ऊस असेल त्या दोन्ही कंडिशनला जर बघितलं ठिकाणचा खोडवा जो आहे तो खोडवा एक आयडियल पीक म्हणून आपल्याला कन्सिडर करता येत नाही, त्या ठिकाणी आपल्याला नुकसानही जास्त होत असतं. त्यामुळं
ह्या अनुषंगाने आपण विचार करून जो खोडवा पकडायचा आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे प्रॅक्टिसेस करणं लक्षात घेणं गरजेचं आहे की जर खोडवा पकडायचा तर लागण कधी झाली पाहिजे, दुसरी तोडणी कधी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला व्हरायटी कोणत्या असल्या पाहिजे, त्या अनुषंगाने आपल्याला मुख्यतः तांत्रिक अभ्यास कोणत्या ठिकाणी खोडव्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी खोडव्यासाठी आपण खत व्यवस्थापनाचा विचार करतो त्यामध्ये 2 गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. उसाला जी खोडव्यासाठी आपण जे प्लॅनिंग करतो त्यात महत्वाचं म्हणजे 2 अवस्थेला म्हणजे तर 15 दिवसांनी किंवा 15 दिवसाच्या अगोदर खोडा पकडल्यानंतर आणि सेकंड थिंग 135 दिवसांनी ह्या 2 स्टेजला आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. यामध्ये मुख्यतः बेसल डोस जरी म्हटलं आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी नियोजन पाहू शकता. आता यामध्ये 86-32 आपण जर म्हटलं तर साधारण 25% खताचा डोस आपल्याला जास्त द्यावा लागतो. त्यामागचं कारण की पीक आपलं 14 ते 16 महिने आपल्या शेतामध्ये राहत असतो. त्या अनुषंगाने त्याला रिक्वायरमेंट जी असणारी खताची जात आहे. बाकी जे ऊस आहे ते 12 ते 14 महिने शेतामध्ये राहतात. त्या अनुषंगाने त्याचे इनपुट्स आपल्याला कमी लागतात. तशा ऊसाला आपल्याला खोडवा व्यवस्थापनासाठी आपल्याला कसं खत व्यवस्थापन करावं लागेल ह्यात थोडक्यात एक संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी आढावा दिलेला आहे. जर 86-32 असेल तर आपल्याला पहिले 15 दिवसापर्यंत आपल्याला बेसल डोस जो आहे तो अशा प्रकारे राहील आपला. त्यामध्ये 130 किलो युरिया, 180 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो आपल्याला एमओपी देणं गरजेचं आहे. तेच जर आपण बाकी व्हरायटीमध्ये बघितलं ज्यामध्ये 265 असेल, 10,001 असेल, 8,005 असेल, 18,121 असेल अशा वनामध्ये आपल्याला युरिया 110 किलो, एसएसपी 145 किलो आणि एमओपी 40 किलो प्रति हेक्टर आपल्याला देणं गरजेचं आहे. आता हा डोस आहे आपल्याला खोडव्याला देते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची की हा डोस देताना आपल्याला बगला फोडून देणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर बघितलं तर त्याला आपल्याला पहार वापरावी लागते. ज्या ठिकाणी ड्रीपचा वापर करत नाही त्याच ठिकाणी हे बेसल डोस बनवण्यासाठी आपल्याला पहारीनं खत देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपल्याला विद्यापीठाने आपल्याला डेव्हलप केलेली विकसित केलेली ती पहार आहे त्या पहारीचा आपण वापर करू शकतो. ज्यामध्ये मॅक्झिमम 1 फूट खोलीवरती आपल्याला खत देता येतात. सेकंड थिंग खत देताना आपल्याला खोडव्याच्या बाजूला 15 सेंटीमीटर आपल्याला खड्डा घेऊन त्या ठिकाणी खत द्यायची गरजेचं आहे. 2 खड्ड्यातलं जे अंतर असेल ते 1 फूट आणि झिगझॅग मॅनरनं आपल्याला खत देणं गरजेचं आहे. कारण समोर खत दिले तर ते खताचा डोस आपल्याला जास्त होऊ शकतो. झिगझॅग मॅनर जर आपण दिला तर साहजिक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट आपल्याला त्या पिकावरती ऊसावरती किंवा खोडवरती दिसणार नाही. त्यानुसार झिगझॅग पद्धतीने आपल्याला पहारीनं खत देणं गरजेचं आहे. सेकंड थिंग जेव्हा आपण स्प्लिट डोस दुसरा देतोय म्हणजे साधारण 125 जो आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे तो याप्रमाणे आहे. ज्यामध्ये 130 किलो नत्र म्हणजे युरिया आपल्याला देणं गरजेचं आहे, 180 किलो स्पोर देणं गरजेचं आहे आणि 50 किलो पालाश. आता हा जो डोस आहे त्याची कॅल्क्युलेशन खाली दिलेलं आहे की जर युरिया जर घ्यायचं तर आपल्याला 3 बॅग युरिया देणं गरजेचं आहे. एसएसपी जर द्यायचं असेल तर 3.5 बॅग युरिया एसएसपी देणं गरजेचं आहे आणि जर एमओपी द्यायचं तर 1 बॅग आपल्याला एमओपी देणं गरजेचं आहे. बाकी वानाच्या बाबतीत जर म्हणाय गेलं साधारण 2.5 बॅग युरिया म्हणजे साधारण 110 किलो, 3 बॅग एसएसपी म्हणजे साधारण 145 किलो आणि एमओपी जर म्हटलं 2 बॅग साधारण 80 किलो. या प्रकारचं आपल्याला खत व्यवस्थापन 15 दिवसाच्या अगोदर म्हणजे खोडवा पकडल्यानंतर 15 दिवसाच्या अगोदर आणि साधारण 135 दिवसांनी देणं गरजेचं आहे. यात तुम्ही जर लक्षात घेतलं ज्या ठिकाणी आपल्याला ड्रॉट कंडिशन म्हणजे ठिकाणी काय म्हणतात की आपल्याला पाण्याचा उपलब्धता कमी आहे किंवा पाण्याची उपलब्धता हळूहळू कमी होणार आहे तशा कंडिशनला आपल्याला एमओपीचा डोस वाढवणं गरजेचं आहे. साधारण त्या ठिकाणी जर विचार केला 25 किलो प्रति एकर आपल्याला जर आपण हा डोस वाढवला तर साहजिकच आपल्या ठिकाणी जो पिकावरती ताण आपल्याला दिसून येईल तो ताण काही प्रमाणात कमी करता येईल. पिकाची वाढ आपल्याला 1 सारखी त्या ठिकाणी करता येईल. त्या अनुषंगाने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता ड्रिपच्या बाबतीत जर आपण म्हणाय गेलं मग तुम्हाला माहिती की लागण्यासाठी आपण जर म्हटलं ड्रिप व्यवस्थे मार्फत जर म्हटलं एक साधारण 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला 20 स्प्लिटमध्ये आपल्याला युरिया खत देणं गरजेचं आहे. प्रत्येक स्टेजला जरी म्हटलं साधारणतः 5 किलो युरिया आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे. आता युरिया देण्यामागचं कारण असतं की तो एक वॉटर सोल्युबल आहे आणि जर आपण दिला तर तो लगेच त्या पिकाला लागू होतो. त्या अनुषंगाने युरिया आपल्याला स्प्लिटमध्ये देणं गरजेचं आहे. जर 20 दिवसाच्या स्प्लिटमध्ये जर आपण युरियाचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 10 पाळ्यामध्ये 10 वेळा आपल्याला युरिया त्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे. आता युरिया देण्यामागचं कारण की युरिया मेजर नत्रयुक्त त्यामध्ये घटक आहेत. लागणीपासून अप टू फुटव्याच्या अवस्थेमध्ये साधारण पहिल्या दिवसापासून 120 दिवसापर्यंत युरिया देणं गरजेचं आहे. त्याच्या ठिकाणी रिक्वायरमेंट आपल्याला खूप महत्वाची आहे. आता ज्यावेळी ड्रिपचा आपण खताचा विचार करत असतो त्यामध्ये आपल्याला जर विचार करायला गेला तर 200 किलो नत्र, 92 किलो स्फुरद आणि 92 किलो पालाश आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टेज आहे. नत्र जरी म्हटला तर साधारण पहिले 1 ते 4था आठवडा म्हणजे पहिल्या आठवड्यापासून 4थ्या आठवड्यापर्यंत आपल्याला जर युरिया म्हटला तर साधारण आपल्या ठिकाणी 7 किलो ते 9 किलो आपल्याला नत्रयुक्त खत देणं गरजेचं आहे. सेकंड स्पीडमध्ये जरी आपल्याला म्हणाय गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला 37 किलो युरिया देणं गरजेचं आहे आणि थर्ड स्पीडमध्ये जरी म्हटलं तरी आपल्याला तो युरियाचा डोस वाढवून आपल्याला त्या ठिकाणी 90 किलोपर्यंत आपल्याला युरिया देणं गरजेचं आहे. आता पिकाची सुरुवातीची शाकीय वाढीची अवस्था महत्वाची असते तशा कंडिशनला युरिया आपल्याला जास्त देणं गरजेचं आहे. फॉस्फरसच्या बाबतीत जर म्हणाय गेलं आपल्याला पहिल्या ते 4थ्या आठवड्यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर साधारण 7 किलो आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फर देणं गरजेचं आहे. 5व्या आठवड्यापासून 9व्या आठवड्यापर्यंत आपल्या त्या ठिकाणी जो युरिया जो म्हटला तो आपल्याला साधारण
5वे ते 9व्या आठवड्यापर्यंत जरी म्हटलं तर साधारण जो युरिया म्हटलं आपल्याला 37 किलो देणं गरजेचं आहे. आणि थर्ड स्प्लिट जरी म्हटलं साधारण आपल्याला 45 किलो ते 47 किलो युरिया आपल्याला साधारण 10वे ते 11व्या आठवड्यापर्यंत देणं गरजेचं आहे. पण पोटॅशियम बाबतीत जर म्हटलं तर सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला व्हॅल्यू कमी पोटॅशियम नंतर वाढत जाते. तशा कंडिशनमध्ये जरी म्हटलं पहिल्या 4 आठवड्यामध्ये जर आपल्याला पोटॅशियम जर म्हटलं तर 9 किलो देणं गरजेचं आहे. सेकंड स्प्लिटमध्ये आपल्याला 32 किलो म्हणजे साधारण 5वे ते 9व्या आठवड्यापर्यंत 32 किलो युरिया देणं गरजेचं आहे. 10 ते 11व्या आठवड्यामध्ये आपल्याला जर युरिया म्हटला साधारण आपल्याला 37 किलो युरिया देणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या स्प्लिटमध्ये आपण जर म्हटलं साधारण आपल्याला तो 42 ते 47 किलो युरिया तो आपल्याला साधारण 21 ते 26 आठवड्यामध्ये म्हणजे मॅच्युरिटी येते तशा कंडिशनला आपल्याला तो स्प्लिटमध्ये पोटॅश देणं गरजेचं आहे. आता ही जी वॉटर सोल्युबलची रेंज तुम्हाला सांगितली यामागचं कारण आहे की ज्या ठिकाणी ड्रिप आहे त्या ड्रिप कंडिशनला आपल्याला ती खत आपल्याला देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपल्याला 19 आहे, 1261 आहे, 1344 आहे, 13045 आहे, 0534 आहे किंवा 0050 आहे. ही खतं जी आपल्याला त्या ठिकाणी मुख्यतः वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पिकाची एकसारखी आणि उत्तम प्रकारची आपल्याला वाढ करता येईल. म्हणून त्यामध्ये मी म्हणेन ज्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म नद्याचा वापर करायचा आहे तशा कंडिशनला आपल्याला फेर सल्फेट एकरी 25 किलो, झिंक सल्फेट असेल हेक्टरी 25 किलो, झिंक सल्फेट असेल हेक्टरी 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट असेल साधारण 10 किलो, बोरॅक्स असेल किंवा बोरॉन असेल तर हेक्टरी 5 किलो ह्या रेशोमध्ये आपल्याला सूक्ष्म नद्या देणं गरजेचं आहे जेणेकरून पिकामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता असेल ते आपल्याला टाळता येईल. म्हणून ह्यामध्ये आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आपण सूक्ष्म नद्या देणार आहोत त्यांना आपल्याला 10 प्रमाणात म्हणजे साधारण 100 किलोच्या मागे आपल्याला 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये चांगली जमिनीमध्ये त्या शेणखतामध्ये किंवा सेंद्रिय खतामध्ये आपल्याला मुरून ठेवली पाहिजे 2 दिवसात. आणि नंतर पुन्हा आपल्याला त्या जमिनीमध्ये माती करणं गरजेचं आहे जेणेकरून ही सूक्ष्मयुक्त खतं त्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे लागू होतील आणि पिकामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारची खताची कमतरता राहणार नाही. कारण ऊसामध्ये आज आपण जर विचार केला मुख्यतः कमी खर्चिक जरी ऊस म्हटलं किंवा कमी खर्चिक जरी शेती म्हटलं तरी पिकाच्या गरजेनुसार जे काय अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला पुरेशा प्रमाणात त्या स्टेजला देणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाची वाढ एकसारख्याने आपल्याला उत्तम दिसून येईल. तशा अनुषंगाने ही खत आपल्याला त्या स्प्लिटमध्ये जे आता तुम्हाला जे शेड्यूल सांगितलं त्यामध्ये पहिला ते 4था आठवडा असेल, 5वा ते 9वा आठवडा असेल, 10वा ते 12वा आठवडा असेल आणि 21 ते 26 आठवडा या स्प्लिटमध्ये नत्र स्फुरत पालाश आपल्याला 200 किलो नंतर 92 किलो स्फुरत आणि 92 किलो पालाश हे ड्रिपमध्ये देणं गरजेचं आहे. ते शेड्यूल साहित्य आपण KVK बारामती मार्फत शेतकऱ्यांना लागण्याच्या हंगामानुसार सुद्धा उपलब्ध करून देतोय. त्यामध्ये काही तांत्रिक मार्गदर्शन जरी हवं असेल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना माती परीक्षण करून त्या ठिकाणी आपण खताचे काही सुधारित डोस आहे ते सुद्धा आपण KVK बारामती मार्फत शेतकऱ्यांना देत असतो. उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं कसं उत्पादन घेता येईल त्या अनुषंगाने आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आता ज्यावेळी आपण खोडवा घ्यायचा विचार करत असतो लोकांना खोड्यामध्ये त्याचे बेनिफिट्स माहित आहेत किंवा लोक आवडून त्या ठिकाणी बेनिफिट प्रयत्न करत असतात. पण जर विचार करायला गेला तर साधारण 30% आपल्याला खर्च म्हणजे साधारण जर आपला विचार करायला गेला 1 लाख जरी आपला खर्च असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 30,000 खर्च आपल्याला खोड्यामध्ये वाचत असतो. किंवा जरी 50,000 आपला एकरी खर्च असेल तरी साधारण आपल्याला त्या ठिकाणी 15,000 एकरी खर्च आपल्याला त्या खोड्या पिकातून वाचत असतो. ह्याच रकमेची आपल्याला साहजिकच खताच्या उत्पादन वाढीसाठी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी खताच्या वापरासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे जेणेकरून पिकाची आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन वाढ घेता येईल. आता खोड्यामध्ये जर विचार करायला गेला तर आपल्याला वेळ आणि आपलं श्रम त्या ठिकाणी वाचवलं जातं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला रान तयार करणं असेल, सरी काढणं असेल, बेणं आणणं असेल, बेणं दाबणं असेल, पाणी देणं असेल किंवा त्या ठिकाणी सुरुवातीचा 1 ते 1.5 महिना जो काय आपला श्रम आहे तो पूर्ण वाचवला जातो. कारण खोड्यामध्ये आपल्याला प्रायमरी म्हणजे प्राथमिक मशागत, आंतर मशागत असेल किंवा प्राथमिक मशागतीचा खर्च हा पूर्णतः टाळला जातो. लागवडीसाठी जे काय आपल्याला बेन सिलेक्शन असेल, वाहतूक असेल, लागवड असेल त्याचा खर्च वाचवला जातो. त्यामुळे तो जो वरचा खर्च आहे तो साधारण आपल्याला 30 ते 40% खर्च त्या ठिकाणी आपल्याला वाचवता येतो. त्यापुढे जर म्हणायला गेलं तर बेण्याचा खर्च असेल, बीज प्रक्रिया असेल, बेन प्रक्रिया असेल किंवा लागवडीनंतर तणनाशकाचा वापर असेल त्याचा खर्च साहजिक या ठिकाणी मुख्यतः वाचवला जातो. पीक जे आहे आपलं सुरुवातीला नर्सरीचा ट्रीटमेंटसाठी जो आपला खर्च असतो किंवा जो वेळ असतो साधारण 1.5 ते 2 महिना तो वेळ किंवा तो श्रम जो आहे तो आपला सुरुवातीचा 1.5 ते 2 महिन्याचा खर्च आणि श्रम त्या ठिकाणी खोड्यामार्फत वापरला जातो. इव्हन या ठिकाणी फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला डोळे भरपूर निघतात किंवा फुटवा भरपूर निघतो किंवा मिलीबल केन जे आहे ते साधारण प्रति बेड जरी म्हटलं 7 ते 8 जरी असले ठिकाणी निघणारे जे काही फुटवे आहेत त्याच्या निघणारे फुटणारे डोळे आहेत साधारण प्रति बेड जरी म्हटलं साधारण आपल्या 20 ते 25 आपल्याला फुटवे निघतात. मग तशा कंडिशनला आपल्याला आयडियल फुटवे ठेवून ज्या ठिकाणी वाढ चांगली आहे, हेल्दी आहे, पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग कीड नाही तशा प्रकारचे फुटवे आपण निवडून त्या ठिकाणी पुढे वाढीसाठी आपण त्यांना स्कोप देऊ शकतो. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो जेणेकरून आपल्याला क्रॉप कॉम्पिटिशन 2 पिकातलं अन्नासाठी असेल, पाण्यासाठी असेल, खतासाठी जी कॉम्पिटिशन आपल्याला टाळता येईल आणि हेल्दी क्रॉप आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम रिकव्हरी किंवा मॅक्झिमम आपल्याला त्या ठिकाणी रिफ्लेक्शन मिळतं. फुटवेअर्सपासून आपल्याला त्या ठिकाणी जे मिलेबल केन्स आहेत त्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येतं. जसं तुम्हाला आता म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी थिनिंग करता येतं. जी काही
कमी ताकदीचे किंवा लहान असलेले फुटवे ते आपल्याला टाळता येतात. जे काही चांगले सशक्त फुटवे आहेत त्यांना खत पाणी व्यवस्थापन करून त्यांना प्रक्रिया करून आपल्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा ऊस आपल्या त्या ठिकाणी तयार करता येतो. जरी आपल्याकडे पाण्याचा नसला तरी तशा कंडिशनला आपण खोडवा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. हे मागचं कारण जर आपण बघितलं तर खोडामध्ये पूर्ण आपल्याला सेटअप आपल्याला रेडी मिळतो. त्यामध्ये मुळ्यांची संख्या चांगली असते, ज्या ठिकाणी जारवा चांगला असतो, त्या ठिकाणी आपलं क्रॉप चांगलं लागलेलं असतं. मग तशा कंडिशनला जरी हलकासा पाण्याचा ताण बसला तरी आपल्या त्या ठिकाणी खोड्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पिकाचं उत्पादन घेता येतं. पिकावरती कोणत्या प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी ताण दिसून येत नाही. आणि त्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खोड्यामध्ये जे आपले पाचट आहे त्या पाष्टीपासून आपल्याला एकतर आच्छादन करता येतं, ज्या अनुषंगाने आपल्याला त्या पाष्टीपासून खत तयार करता येतं. पाष्टीपासून आपल्याला बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो किंवा बाष्पीभवन टाळता येतं. त्या ठिकाणी आपल्याला जर म्हणायला गेलं तर ताणाचा 100% आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल करता येतो. पाष्टीच्या फायद्यामुळे जर म्हणायला गेलं तर मायक्रोक्लायमेट पिकाच्या एकसारख्या वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी जास्त त्रास सहन करावा लागत नाही किंवा जास्त आपल्याला त्या ठिकाणी श्रम घ्यावं लागत नाही. पाष्टीमुळे त्या ठिकाणी पिकाची वाढ एकसारखी आपल्याला त्या ठिकाणी करता येते. आणि त्यात जर म्हणायला गेलं तर पिकापासून म्हणजे जी पाचट आहे एकरी तुम्हाला म्हटलं की आपल्याला साधारण 5 ते 7 टन आपल्याला त्या ठिकाणी पाचट मिळते. मग त्या पाष्टीमार्फत आपल्याला उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतं. तशा कंडिशनला आपण काळजी घेतली पाहिजे की आपण पाचट त्या शेतामध्ये जाळलं नाही पाहिजे आणि पाष्टीला जास्तीत जास्त सेंद्रिय खतामध्ये कसं आपल्याला परिवर्तन करता येईल ते आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आपण खोडवा पकडतोय तर खोडवा पकडतो आपण कोणत्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बर्निंग ऑफ क्रेन ट्रॅश जे पाचट आहे ते पाचट आपण मुख्य शेतामधून जाळले नाही पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आपण तो लक्षात घेतला पाहिजे. कारण बऱ्याच दिवशी आपण म्हणतो की खोडवा जर पकडायचा लवकर खोडवा आपल्या हातात येण्यासाठी आपण पाचट जाळतो, पण मुख्यतः पाचट जाळल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जो काही महत्त्वाचा न्यूट्रिशन सोर्स आहे तो आपला नष्ट केला जातो. आपला त्या ठिकाणी खर्च हा त्या ठिकाणी वाढवला जातो. म्हणजे खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, पिकाची ट्रीटमेंट असेल किंवा त्याला लवकर कव्हर करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. त्या अनुषंगाने जर पाचट जर जाळी नाही तर निश्चित आपल्याला या गोष्टीमध्ये प्राधान्य आपल्याला खर्च कमी होतो, पीक चांगल्या प्रकारे तयार करता येतं. सेकंड थिंग रिमूव्हल ऑफ ट्रॅश फ्रॉम फील्ड, म्हणजे आपल्या मुख्य शेतामधून आपण पाचट टाकून नाही दिली पाहिजे. बऱ्याच दिवशी बघतो की लोक पाचटाचे गटले करतात, विकून टाकतात. त्या ठिकाणी पाचट जे आहे ते दुसऱ्याला वापरण्यासाठी देतात किंवा त्या ठिकाणी पाचट ठेवतच नाहीत. तर तुमचा ऊस त्या ठिकाणी काढून टाकायचं असेल, म्हणजे तुमचं लागण झालंय, खोडवा झालाय, नेडवेचं पीक तुम्ही घेतलंय, तशा कंडिशनला तुम्हाला पुढच्या पिकाच्या नियोजनासाठी जर अडचण येत असेल तर तशा कंडिशनला तुम्ही पाचट काढू शकता. पण जर तुम्हाला खोडवाच पकडायच्या ठिकाणी आपल्याला 100% पाचट आपल्या शेतामध्ये ठेवणं ते वापरणं गरजेचं आहे. ते कोणत्याही प्रकारे आपल्याला जाळू नये किंवा विक्री करू नये. त्यापुढे जर म्हणायला गेलं ज्यावेळी आपण खोडवा पकडतोय त्यावेळी आपल्याला ऊस पीक जो आपला खोडव्याने जागता कामा नये. म्हणजे या गोष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. जर आपण खोडवा जर आपला पाचण्याने झाकून गेला तर परिणाम आपल्याला अडचण अशी येते की एकसारखी फूट त्या ऊसामध्ये येत नाही. तर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी रोग किडीचा प्रॉब्लेम वाढला जातो आणि मुख्यतः आपल्या उत्पादनावरती त्यामुळे प्रॉब्लेम अफेक्ट केला जातो किंवा त्याने उत्पादन आपलं कमी होतं. तशा कंडिशनला आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जी पाचट आहे ती पाचट पूर्णतः सरीमध्ये दाबली पाहिजे. जे बुडके आहेत ऊसाच्या खोडव्याची जी काही बुडके ते पूर्ण ओपन केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण त्याला ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी आपण पाचट ठेवून त्या ठिकाणी पीक कंटिन्यू केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचं आंतरपीक आपल्याला खोड्यामध्ये करून चालणार नाही. कारण खोड्यामध्ये तुम्हाला माहिती की ऑलरेडी पिकाचा खाली जो रायझोस्फिअर आहे तो चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असतो. तशा कंडिशन जर आपण आंतरपीक केलं तर आंतरपीक हे कमी कालावधीत असल्यामुळे त्या ठिकाणी न्यूट्रिशन पूर्ण खेचलं जातं, ओढलं जातं आणि मुख्य ऊस पिकावर त्यामुळे अटॅक केला जातो, अफेक्ट केला जातो. त्यामुळे आंतरपीक करून त्या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. आपल्याला विदाऊट आंतरपीक आपल्याला खोडवा घेणं गरजेचं आहे. ब्रेकिंग ऑफ रिजिस अँड व्हाईट रूट्स, म्हणजे मुख्य जर विचार करायला गेला तर आपण आंतरपिकामध्ये म्हणतो की जमीन जेवढी आपल्याला मोकळी करता येईल त्या अनुषंगाने आपल्याला पिकाची वाढ चांगली होते. पण आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे आंतरमशागत करता येणार नाही. कारण जर आपण आंतरमशागत केली किंवा जर आपण सरीवर फोडला तर साहजिक जो तयार झालेला जारवा आहे तो नष्ट केला जातो आणि नवीन जारवाला पुन्हा ताकद वापरली जाते. त्या अनुषंगाने जर विचार केला तर जर आपण जर मशागतच केली नाही तर मुख्यतः जारवा तसंच राहील. त्या ठिकाणी चांगला जारवा, नवीन जारवा तयार होण्यासाठी मदत होईल आणि पीक एकसारखं त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसेल. त्यामुळे काळजी आपण घ्यायची त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आंतरमशागत आपण करता कामा नये. जास्तीचा पाण्याचा वापर आपण टाळला पाहिजे. कारण जर पाहिलं तर ऊसाची पाण्याची रिक्वायरमेंट अगदी कमी असते. कारण सुरुवातीला खोडवा जर म्हटलं तर नवीन येणारं पीक असतं, त्या अनुषंगाने त्याला लागणाऱ्या पाण्याची गरज ही कमी असते. म्हणजे पाणी जरी म्हटलं तरी आपल्या बाष्पीभवनाच्या दरानुसार किंवा बाष्पीभवनाच्या वेगानुसार आपण पाण्याचं कलेक्शन करून जर आपण दिलं तर निश्चित आपल्याला पिकामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये वापसा राहिल्यामुळे पिकाची अपटेक जो आहे न्यूट्रिशन तो एकसारखा राहील आणि पीक चांगल्या प्रकारे ग्रो होईल. तर जास्तीचं पाणी झालं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वॉटर लॅगिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी पिकांचा अपटेक होणार नाही, मुळे त्या ठिकाणी थांबले जातील आणि कोणत्याही प्रकारची वाढ त्या ठिकाणी होणार नाही. मग तशा कंडिशनला आपण एक काळजी घेतली पाहिजे. जे पाणी आपल्या पिकाला लागते ते मोजून मापून आणि गरजेनुसार आणि मुख्यतः म्हणजे बाष्पीभवनाच्या वेगानुसार पाणी जर दिलं तर साहजिकच आपल्याला पाण्याचा लॉस होणार नाही, जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढणार नाही, त्यावेळी अपटेकचा रेट आपल्याला हा चांगला घेता येईल.
आणि शेवटचा महत्त्वाचा म्हणजे ब्रॉडकास्टिंग. त्या ठिकाणी आपण जी खतं देणार आहोत, एकतर ती आपण पेरून दिली पाहिजे, म्हणजे एकतर पहारेच्या साहाय्याने किंवा ड्रीप मार्फत आपण जर खतं दिली तर निश्चित त्या पिकाला लागू होतील. कारण आपलं जर 2 ओळीचं जर अंतर पाहिलं, 4.5 मीटर आपण 4 फुटाची सरी आपण त्या ठिकाणी काढतोय, पेर रो घेतोय, म्हणजे जोडोळ पद्धत घेतोय. मधल्या सेक्शनमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला मुळ अजून कार्यरत नाही, तर तशा कंडिशनला जर आपण जर ही फेकून दिले खतं जर गेली, त्या ठिकाणी आपल्याला तणाचा प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो. इव्हन त्याचं पर्क्युलेशन किंवा त्याची लॉसेस जास्त होऊ शकतात. पिकाला कोणत्या प्रकारचा त्याचा फायदा होणार नाही. तशा कंडिशनला एक खतं देणं आपल्याला एकतर ड्रीप मार्फत, फवारणी मार्फत आणि जमिनीमध्ये पहारीच्या साहाय्याने देणं आपल्याला गरजेचं आणि फायदेशीर आहे. आता ज्यावेळी आपण पाचट शेतामध्ये ठेवायचं म्हणतोय, आता तुम्हाला म्हणतो की खोडं जर आपल्याला पकडायचं त्या ठिकाणी आपल्याला पाचट ठेवणं गरजेचं आहे. मग पाचट ठेवल्यानं आपल्याला काय काय त्या ठिकाणी फायदे होतात ते ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. मग जर एक एकरमध्ये जर पाचटचा विचार केला, साधारण 5 ते 7 टन आपल्याला पाचट त्या ठिकाणी मिळत असते. मग त्या जर कन्व्हर्जन रेशिओ जर पाहिला किंवा बेनिफिट जर आपण पाहिला, तर त्या ठिकाणी त्याच पाचटीपासून आपल्याला सेंद्रिय घटक आहेत किंवा सेंद्रिय शेणखत जे म्हणतो आपण किंवा सेंद्रिय जे घटक आहेत किंवा जे सेंद्रिय खत आहे, साधारण आपल्याला 3 टन प्रति एकर आपल्याला मिळत असतं. त्यातलं जर कॅल्क्युलेशन आपण जर घेतलं, नत्रचं खत जर म्हटलं आपल्याला 0.4 ते 0.5 किलो, साधारण 100 किलो माग आपल्याला ते 4 ते 5 किलो आपल्या ठिकाणी नत्र मिळत असतो. स्फुरद जर पाहिला तर साधारण 150 ते 200 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला स्फुरद मिळत असतो. जर पोटॅश जर पाहिला, पोटॅशियम जर पाहिला, आपल्याला पाला जर पाहिला, साधारण 0.700 ते 1 किलो, म्हणजे 700 ग्रॅम ते 1 किलो पण आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम मिळत असतो. सेंद्रिय कर्ब जर म्हटलं, जे आपलं सेंद्रिय खत आहे, त्या सेंद्रिय खतातून आपल्याला 32 ते 40% आपल्या त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो. आणि त्या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य जर पाहिलं तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे. जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आपण शिफारस करत असतो, त्याचा रेशिओ ह्या सेंद्रिय घटकामध्ये पाचटीच्या खातामध्ये जास्त असतो. त्या अनुषंगाने आपण जर पाचट जर शेतामध्ये जर कुजवली तर साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ते आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळत असतात. त्यापुढे जर सांगायला गेलं, जर आपण ऊस हार्वेस्ट केला, म्हणजे जर आपल्या ऊसाच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं, जेवढी पाचट आपण शेतामध्ये टाकतो, जर 5 ते 7 टन आपल्याला पाचट त्या शेतामध्ये आपल्याला निघत असते. त्याचा अनुषंगाने जर विचार केला गेला, साधारण 500 ते 700 किलो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाचट ही आपल्याला निघत असते. म्हणजे जर विचार करायला गेला, साधारण टोटल ऊसाच्या अगेन्स्ट आपल्याला जर म्हटलं तर साधारण 10 ते 12 टन आपल्याला 10 ते 12% आपल्याला पाचट ही निघत असते. त्या अनुषंगाने आपल्याला सर्व पाचट आपल्या शेतामध्ये जास्तीत कशी वापरता येईल त्यासाठी आपल्याला फोकस केलं गरजेचं आहे. 1 एकराच्या अनुषंगाने आपल्याला जर म्हटलं, साधारण म्हणजे 60 ते 70 टन जर ऊस निघाला, त्याच्या अनुषंगाने आपल्याला 10 ते 12% पाचट निघत असते. मग साधारण आपल्याला त्या ठिकाणी जरी म्हटलं 6 ते 7.5 टन आपल्याला ती पाचट निश्चित आपल्याला त्या शेतीच्या वापरासाठी आपल्याला उपयुक्त निघत असते. आता जेव्हा आपण खोडवा पकडतो, तो खोडव्याचं मेकॅनिझम किंवा ही टेक्नॉलॉजी कशी वर्क करते त्या संदर्भात आपण जर थोडी चर्चा करूया. कारण बरेच अंश होतं की खोडवा लोक पकडतात आणि त्या ठिकाणी पाचट जाळतात किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट पाणी चालू करतात. पण त्या गोष्टी टाळून एक आयडियल पद्धतीने जर खोडवा जर पकडला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी ते पीक फायदेशीर आपल्याला येतं. त्या अनुषंगाने आपण हे जे मेकॅनिझम आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मुख्यतः त्यामुळे जर आपण जर पाहिलं, जी पाचट आहे ते ऊस सुटून गेल्यानंतर जी काय पाचट आपल्या शेतामध्ये, ती पाचट पूर्ण वरबेवरनं आपण सरीमध्ये दाबली पाहिजे. त्यामध्ये 2 मेकॅनिझम आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी आपण मॅन्युअलची पाचट आपण दाबू शकतो किंवा जनावरांचा वापर करू शकतो. मशिनरी ज्या लाईट मशिनरी आहे ते वापर करून ते पाचट पूर्ण आपल्या सरीमध्ये आपण दाबून घेऊ शकतो. त्या अनुषंगाने खोडवा पूर्ण उघडा होईल. तो खोडवा सनलाईटला, म्हणजे ठिकाणी सूर्यप्रकाश, जास्त सूर्यप्रकाश त्या खोडव्यावरती पडला तर साहजिक त्या ठिकाणी टिलरिंग म्हणजे फुटवं साहजिक चांगल्या प्रकारे निघतील, एकसारखे निघतील आणि हेल्दी राहतील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोगकीडचा प्रॉब्लेम राहणार नाही. आता ज्यावेळी आपण खोडवा तोडतो, म्हणजे लागण आपली तुटली, तर तो खोडवा किंवा ती ऊस तोडताना पूर्णतः ग्राउंड लगत म्हणजे जमीन लगत तो कट होत नाही. त्यामध्ये 2 इंच 5 इंचचा फरक राहत असतो. तशा कंडिशनला काळजी घेतली पाहिजे. काही जमिनीलगत जो ऊस तुटलेला नाही तो आपल्याला जमिनीला घासून तोडणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला फुटव्यासाठी जास्त काम करता येईल. कारण जमिनीलगत जो फुटवा असतो किंवा जमिनीला जर ऊस तोडला तर जमिनीखालून जे फुटवा निघणार तो आपल्याला एकसारखा आणि चांगल्या गुणवत्तेचा निघतो. जो जमिनीच्या वरचा जो फुटवा असतो तो एकसारख्या गुणवत्तेचा नसतो, त्यामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी डिफिशियन्सी दिसतात, वाढ कमी दिसते. तशा कंडिशनला आपण एक काळजी घेतली पाहिजे. हा जो तुटलेला ऊस आहे त्याचा खोडवा पूर्ण आपण जमिनीलगत घासून कट करणं किंवा काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी आपला जो नवीन फुटवा निघेल तो आपला चांगल्या गुणवत्तेचा आणि एकसारखा राहील. आता जे आपण खोडवा कट करतोय घासून, तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे की ती खोडवा कट करताना आपली जी हत्यार आहेत, म्हणजे कोयता असेल, विळा असेल, तो धारदार आपला असला पाहिजे, तो पूर्ण स्टेरिलाइज केलेला असला पाहिजे. त्यामध्ये जेव्हा आपण खोडवा कट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हलकीशी फवारणी कार्बन डायऑक्साइड नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून जे काही सॉइल बोर्न जमिनीतून उद्भवणारे जे काही बुरशी आहेत त्याचा आपल्याला त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड किंवा जो बुरशीजन्य घटक आहे त्यामार्फत आपल्याला 100% आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येईल.
आणि मुख्यतः काळजी आपल्याला अजून घेता येईल की जर आपण मेकॅनायझड हार्वेस्टिंग जर केलं, म्हणजे जर ऊस तोड मशीनने जर आपण त्या ठिकाणी ऊसाची तोडणी केली तर आपल्याला एक फायदा होतो की त्या ठिकाणी आपल्याला जमिनीला घासून आपला ऊस हा कट केला जातो. त्यामुळे दुसरं जर म्हटलं, जी पाचट आहे ती पाचट बारकी चांगल्या प्रकारे बारीक केली जाते. आणि ते जर फायदा जर आपण म्हटला तर त्या ठिकाणी टिलरिंग म्हणजे फोटो आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येतो. हा मशीन हार्वेस्टिंगचा फायदा आपल्याला सर्वात महत्वाचा आहे. आता जेव्हा पाचट आपण सरीमध्ये दाबतोय ते कुजवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 2 क्रायटेरिया मी सांगितले. जर प्रति टनाच्या हिशोबाने जर आपण केला, 1 टन पाचट्या मागे आपल्याला 1 किलो कंपोस्ट कल्चर गेलं पाहिजे, 8 किलो युरिया गेला पाहिजे आणि 10 किलो आपण एसएससी पावडर आपण गेलं पाहिजे. जर एकरच्या मानाने जर आपण विचार करायला गेला तर साधारण 32 किलो आपल्या ठिकाणी युरिया गेला पाहिजे, 4 किलो आपल्याला कंपोस्ट कल्चर गेलं पाहिजे आणि साधारण एक 40 किलो आपल्या ठिकाणी एसएससी पावडर गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला तो पाचट कुजवण्याचा आपल्याला वेग हा वाढवता येईल. आणि मुख्य त्या ठिकाणी आपल्याला पाणी हे मुबलक प्रमाणात देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जो पाण्याचा रेशो जर वाढला त्या ठिकाणी मायक्रो क्लायमेट चांगल्या प्रकारे तयार होईल आणि कुजवण्याची प्रक्रिया आपल्याला आयडियल झालेली त्या ठिकाणी दिसून येईल. मुख्य जर विचार करायला गेला, जर पाचट जर चांगल्या प्रकारे कुजवायची असेल तर आपल्याला एनपी आणि कंपोस्टिंग कल्चर म्हणजे नत्र स्फुरद आणि आपल्या ठिकाणी जीवाणू जे कुजवणारे पाचट कुजवणारे जीवाणू आहेत त्याचा 100% आपल्याला वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पाचट आपली लवकर आणि चांगल्या प्रकारे कुजवली जाईल. कोणत्या प्रकारचं साईड इफेक्ट्स म्हणजे वाळवी लागणं किंवा शेतामध्ये काम करताना अडचण येणं ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी जाणवणार नाहीत. त्या अनुषंगाने पाचट कुजवण्यासाठी आपल्याला त्या प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्यावेळी पाण्याचा विचार करतो, जसं तुम्हाला म्हटलं सुरुवातीला पाणी देताना आपल्याला कोपऱ्यापर्यंत पाणी जाताना आपल्याला खूप त्रास होतो किंवा पाष्टीमुळे अडथळे येत असतात. तशा कंडिशनला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ठिकाणी पाणी जास्तीत जास्त कडेपर्यंत कसं जाईल त्यासाठी आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एकसारखं फुटवा निघेल. कारण बऱ्याच अंशी अडचण अशी होती की पाष्टीमुळे पाणी सर्व शेतामध्ये एकसारखं पोहोचत नाही, कमी पाण्याची लेवल होते. त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी पाण्याची लेवल खूपच कमी त्या ठिकाणी फुटवा एकसारखा निघत नाही किंवा फुटवा निघत नाही. ज्या ठिकाणी पाणी पोचले त्या ठिकाणी फुटवा लवकर निघतो. त्यामुळे सुरुवातीला काळजी जी पहिल्या पाणी जे आहे त्याला आपल्याला मुख्यतः ही काळजी घेतली पाहिजे. आता पाणी देताना पहिलं लक्ष घेतलं पाहिजे, ऊस तुटून गेल्यानंतर आपल्याला साधारण 3 ते 4 दिवसांनी पहिलं पाणी जाणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आठवड्याने दुसरं पाणी जाणं गरजेचं आहे, जेणेकरून जो फुटवा आपला निघणार आहे तो फुटव्याला कोणत्या प्रकारचा स्ट्रेस ताण बसता कामा नये आणि फुटवा एकसारखा आपला निघेल. आणि ह्या जर पाणी ताण बसलं तर अडचण अशी की नवीन फुटलेला जो नवीन निघालेला फुटवा आहे तो कोमेजून जातो, ड्राय होतो आणि मरून जातो. तशा कंडिशनला प्रॉपर पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे, कारण ऊस तोडणीच्या अगोदर साधारण आपण 1.5 ते 2 महिने पाणी देत नाही. तशा कंडिशनला जी नवीन फूट निघणार आहे त्याला जर पाणीच भेटलं नाही तर त्या अनुषंगाने ती फुटव्याची ताकद कमी पडते आणि ताकद कमी पडल्यामुळे असल्यामुळे त्या ठिकाणी फुटव्याचं प्रमाण हे मुख्यतः कमी राहतं. जेव्हा आपण पाचट शेतामध्ये ठेवतोय साहजिक त्या ठिकाणी कोटी करणं आपल्याला गरजेचं आहे. जर मेकॅनिकल हार्वेस्टिंग असेल म्हणजे मशीनद्वारे जर आपली ऊसाची काढणी असेल तर आपल्याला ज्यादा खर्च ठिकाणी करावा लागत नाही, मुख्यतः पाचट फक्त आपल्याला सरीमध्ये दाबावं लागते. पण जर मॅन्युअली लेबर करून जर ऊस तोडला असेल त्या ठिकाणी आपल्याला पाचट शेतामध्ये किंवा सरीमध्ये दाबणं आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून पाचट चांगल्या प्रकारे दाबली जाईल आणि पाण्याच्या सानिध्याने त्याचं लवकर कुजवण्याची प्रक्रिया होईल. महत्वाचा मुद्दा, जर पाचट आपण सरीमध्ये दाबली तर आपल्याला जी बेट आहेत खोडव्याची बेट आहेत ती ओपन केली जातील. तशा कंडिशनला आपल्या ठिकाणी कुठे गॅप आहेत का ते गॅप आपल्याला इझिली सांगता येतील. गॅप लगेच त्या रोपाद्वारे आपल्याला भरून घेता येईल, जेणेकरून जो फुटवा निघणार आहे त्याबरोबर ह्या ऊसामध्ये सेटिंग होईल किंवा हे रोपं जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे चिकटले जातील आणि त्या ठिकाणी आपल्याला एक समान उंचीचा खोडवा आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. आणि महत्वाचा मुद्दा जर म्हणायला गेला ठिकाणी रोपं वापरताना मुख्यतः 70 किंवा 42 कपातल्या ट्रे मधले आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जास्तीच्या ट्रेमध्ये म्हणजे साधारण जर मोठ्या कपाचा जर ट्रे असेल सेटिंग चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी होतं, रोपमध्ये गॅप राहत नाही आणि मर कमी राहते मुख्यतः. कारण जर आपल्याला रोपं चांगले डेव्हलप झालेले नसतील, कमी व्हायचे असतील, जास्त व्हायचे असतील, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची रोपं नसेल तर त्या ठिकाणी मर होणं, फुटवा कमी होणं, पिकामध्ये वाढ न होणं ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. त्यामागचं कारण असं की जारवा जो आहे तो ट्रेमध्ये जारवा जुना झालेला असतो, जारवा तयार झालेला नसतो, तशा कंडिशनला रोपं सेट होत नाही. त्या अनुषंगाने तयार रोपं वापरणं आपल्याला गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा बेसल डोस देतो आपण त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे बेसल डोस जरी आपण भरला पारीच्याद्वारे भरा किंवा ड्रिपमध्ये आपल्याला अडचण येत नाही, पण ज्यावेळी पारीद्वारे आपण खतं भरतो तर त्याच्या दिवसांनी साधारण 3 दिवसांनी आपल्याला लगेच पाणी देणं गरजेचं आहे किंवा पाणी दिल्यानंतर 4थ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी बेसल डोस भरणं गरजेचं आहे आणि लगेच मागं पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तो बेसल डोस त्या पिकाला लगेच लागू. कारण बऱ्याच अंश असं होतं की लोक वापसा बघून त्या ठिकाणी बेसल डोस भरतात पुन्हा पाणी देत नाही. तशा कंडिशनला त्या ठिकाणी आपल्याला जी व्हॉल्टायझेशन आहे किंवा त्या ठिकाणी आपण जे लिचिंग लॉसेस ते जास्त असतात, तशा कंडिशनला जर एक हलकंसं पाणी दिलं तर तेच खत पूर्ण मुळ्यामार्फत पोचवलं जातं आणि पिकाची वाढ आपली उत्तम प्रकारे आपल्याला दिसून येते. आता ज्यावेळी केन ट्रॅश आपण म्हणतो की आपल्याला पाचट ठेवली तर काय फायदे आहेत, कारण बऱ्याच अंश लोकांची ती शंका असते की पाचट काय
हाय काय नाही काय. मग तशा कंडिशन जर आपण 5 ठेवली त्यापासून काय फायदा होऊ शकतो. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन जे आहे ते 100% टाळलं जातं. पिकातून असेल किंवा जमिनीतून पाण्याचा जो होणारा ऱ्हास आहे तो पूर्ण टाळला जातो आणि जमिनीमध्ये पाण्याची लेवल मेंटेन केली जाते. सेकंड थिंग जर म्हटलं, एक साधारण 2 ते 3 त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर 2 ते 3 टन प्रति एकर ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय खत तयार केलं जातं. त्यापासून आपल्याला 16 ते 20 किलो नत्र, 8 ते 12 किलो स्फुरद आणि 30 ते 40 किलो पालाश आपल्याला प्रति एकरी त्या खतामार्फत उपलब्ध केला जातो. म्हणजे सेंद्रिय घटक असेल, सेंद्रिय कर्ब आपल्याला पुरवला जातो. पण त्या व्यतिरिक्त जमिनीची काही नत्र, स्फुरद, पालाश आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे, झिंक आहे, मॅंगनीज आहे, ह्याची लेवल जी आहे किंवा ही जी खतं आहेत त्या पासून आपल्याला मिळाली जातात. त्या अनुषंगाने पाचट आपल्याला 100% शेतामध्ये आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्यापुढे जर म्हणायला गेलं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाचटीमुळं सेंद्रिय जमिनीतलं सेंद्रिय खताचं प्रमाण वाढत जातं. त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला जातो आणि सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे जमिनीतले जे काही उपलब्ध मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, मग त्यामध्ये गांडूळ असेल, त्या ठिकाणी उपलब्ध जीवाणू आहेत किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते लेवल त्या ठिकाणी वाढत जाते आणि त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता राखणं असेल, जमीन मऊ ठेवणं असेल, जमिनी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवलं असेल, जमिनीमध्ये एरेशन वाढवणं असेल, म्हणजे पाण्याची पातळी, पाण्याची लेवल मेंटेन ठेवणं असेल, जमिनीमध्ये हवा खेळते ठेवणं असेल, जमिनीमध्ये उपयुक्त जीवनाचं प्रमाण मेंटेन ठेवणं असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्या पाचटीमार्फत हे केले जातात, दिले जातात. बीड इन्फेस्टेशन म्हणजे शेतामध्ये जो तानाचा प्रॉब्लेम आहे किंवा प्रादुर्भाव आहे, तुम्ही जर मुख्यतः डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, तर तुम्ही जर आज बघितलं तर शेतकरी अगोदर ठिकाणी पास्टाचं मल्चिंग करतो. मागचं कारण एक असं की पाण्याचं बाष्पीभवन तर कमी होत. सेकंड थिंग ही पाचट खोदल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय खत होतंय आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी वीड इन्फेस्टेशन, जो तणावरचा जो आपला खर्च आहे तो मुख्यतः पाचटीमुळे कमी केला जातो. कारण ज्या ठिकाणी पाचट असल्या ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचला जात नाही, परिणामी त्या ठिकाणी तणाची वाढ कसली होत नाही. हा महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला पाचटीमुळे होतो. आणि शेतीमध्ये पण तेच आहे, जेवढी पाचट आपल्या शेतामध्ये पसरलेली असेल, तुम्ही जर साधं उदाहरण जर बघितलं, ऊस लागणीचा असेल, लागणीच्या ऊसाला आपल्याला 2 ते 3 खुरपणे आपल्याला करावंच लागतात. साधारण 120 दिवसाचा जरी ऊस म्हटलं तर साधारण 4 खुरपणे आपल्या होतात. पण त्या ठिकाणी जर खोडवा असेल तर आपल्याला कधी खुरपणीची गरज लागत नाही. आपल्याला पाचटीमुळे त्या ठिकाणी पूर्ण जमीन झाकली जाते आणि तानाचा पूर्ण 100% आपल्याला कंट्रोल मिळवता येतो. त्यापुढे जर म्हणायला गेलं तर जमिनीचं तापमान जे आहे ते तुमच्या मुख्य तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्री सेल्सिअस कमी ठेवलं जातं. त्याचा फायदा कसा होतो, जरी उन्हाळ्यामध्ये खोडवा जरी आपला असेल तर जर पाचट असेल तर पाण्याचं बाष्पीभवन जास्त न झाल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे शेताची ती कमी लागली जाते. शेताला पाण्याचं बाष्पीभवन न झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल ही कायम एकसारखी ठेवली जाते. त्यामुळे अपटेक जो खताचा आहे तो एकसारखा त्या ठिकाणी ठेवला जातो. पुढचा मुद्दा जो ऑर्गॅनिक कार्बन, जे सेंद्रिय कर्ब जो आपण म्हणतो, साधारण 10 ते 12% आपल्या त्या पाचटीमुळे पुढच्या पिकासाठी जो फायदेशीर आहे तो 10 ते 12% वाढवला जातो. त्यामुळे जरी आपण म्हटलं तर ऊस जरी म्हटलं एक्झॉस्टिव्ह जरी क्रॉप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाचटीमुळे त्या ठिकाणी निश्चित फायदा आपल्याला पुढच्या पिकासाठी दिसून येतो. त्या अनुषंगाने आपल्याला पाचटीसाठी आपल्याला ठेवण्यासाठी किंवा पाचट शेतामध्ये कोणासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता हा जो आपला सेशन होता, मुख्यतः आपण चर्चा केली की ऊसामध्ये जर आपल्याला पाचट ठेवायची असेल किंवा खोड्यामध्ये जर पाचट ठेवली किंवा खोडव्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण चर्चा केली. दिवसेंदिवस आपण म्हणतोय खोडव्याखालचं क्षेत्र कमी होत चाललंय. तशा कंडिशनला उत्तमरित्या खोडवा व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला ह्या प्रॅक्टिसेस आणि ही टेक्नॉलॉजी आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. शासन स्तरावरती त्यासाठी प्रयत्न चालू आहेत की बारामती मार्फत आपण शेतकऱ्यांना त्या संदर्भातलं प्रशिक्षण देत असतो. त्यामध्ये ऑनलाईन असेल की आपल्याला इंडोर ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत आपण शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण देत असतो. उद्देश हाच आहे की शेतीमधलं जे कमी होणारं खताचं प्रमाण असेल, सेंद्रिय कर्ब असेल, त्याचं लेवल कसे वाढवता येईल हे पाचटीमार्फत आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. किंवा जो आपला खर्च आहे तो खर्च करून आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल त्या अनुषंगाने आपल्याला काम करण्यासाठी ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान निश्चित फायदेशीर आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या थोडी चर्चा करू. आता पहिला मुद्दा आहे की खोडव्यासाठी जीवाणू किती वेळा दिले पाहिजेत. मुख्यतः जर म्हटलं तर खोडव्यासाठी म्हणा किंवा लागणीसाठी आपल्याला कमीत कमी 2 महिन्यातून एकदा आपल्याला जीवाणू खताचा डोस हा देणं गरजेचं आहे. जसं आपण लागणीच्या वेळी बघतो की लागणीच्या वेळी आपण ऍसिड वेक्टर जीवाणू आहे तर PSB आणि KMB जीवाणू वापरतो. म्हणजे बीज प्रक्रियेसाठी असेल, बेणे प्रक्रियेसाठी असेल किंवा ड्रिप म्हणून सोडण्यासाठी. म्हणजे जर बीज प्रक्रिया जरी म्हटलं तर साधारण आपल्याला 5 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे, म्हणजे 100 लिटर पाणी जरी म्हटलं तर 100 लिटर पाण्याला साधारण 500 मिली ऍसिड वेक्टर, 500 मिली PSB आणि 500 मिली KMB आपण जीवाणू कल्चर वापरतो. त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो की ऊसामध्ये 25% जो खताचा खर्च आहे, नत्रयुक्त खताचा असेल, स्फुरदयुक्त खताचा आहे, पालशयुक्त खताचा आहे. नत्रयुक्त खत जरी म्हटलं साधारण 50% खर्च आपला वाचवला जातो. स्फुरदयुक्त आणि पालशयुक्त खताचा 25% देण्याने खर्च आपल्याला ह्या कल्चर मार्फत वापरला जातो. हे आपण बीज प्रक्रिया करताना एवढा फायदा होतो. ते जर जीवन आपण जर ड्रिप मधून सोडलं, मग त्यामध्ये आपलं जर मनलाईनचं गेलं साधारण 2 महिन्यातून आपण एकदा त्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो. त्यामध्ये ऍसिड वेक्टर असेल, PSB आणि KMB 2 लिटर प्रति एकर अशा प्रमाणात आपण जीवन वापरू शकतो.
फक्त आपल्याला काळजी घेतली पाहिजे की हे जेवण सोडताना आपल्याला पहिल्या आठवडा आणि नंतरचा एक आठवडा कोणत्या प्रकारचं रासायनिक खत आपण देता कामा नये. तशा अनुषंगाने आपल्याला खतं शेड्यूल तयार करून त्या ठिकाणी आपण ड्रिपमधनं ही जी काही खतं येतं जीवाणू खतं आहे त्याचा आपण 100% वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीमधले उपयुक्त जी खतं येतं जी पिकं घेऊ शकत नाही किंवा जमिनीमध्ये फिक्स झाली येतं ते उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतील. सेकंड थिंग, रासायनिक खतावर जो आपला खर्च आहे तो रासायनिक खतावरचा खर्च आपला मुख्यतः कमी केला जाईल आणि जीवाणू खतामुळे आपल्याला त्या ठिकाणी जी जमिनीची सुपीकता आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे राखता येईल. कारण बऱ्याच अंश आपण बघतो की नुसत्या रासायनिक खताच्या वारंवार वापरामुळे आपली जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली, जमिनीमध्ये जी लेवल आहे जी हार्डपणा आहे तो वाढत चाललाय, ठिसूळपणा वाढत चाललाय. तशा कंडिशनला जर आपण जीवाणू जर वापरलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये उत्पादन क्षमता वाढण्यासाठी असेल, जमिनीची सुपीकता करण्यासाठी हे जीवन निश्चित फायदेशीर आणि उपयुक्त आहे. त्यात आपण एक करू शकतो, जेव्हा जीवन खत आपण वापरतो त्या कंडिशनला जी काही डिफिशियन्सी आपल्याला जाणवली म्हणजे एकतर फेरसची डिफिशियन्सी असेल तर त्याला फेरस उपलब्ध करून देणार जीवन आहेत, सिलिकॉन उपलब्ध करून देणार जीवन आहेत. या जीवनची रेंज आपण KVK 12 मार्फत शेतकऱ्यांना देतो. त्याचा निश्चित जरी आपण वापर केला तर साहजिकच ते आपल्याला जी काही रासायनिक खताची कमतरता आहे ते आपल्याला कंट्रोल करता येईल. आता पुढचा मुद्दा आहे की किती खोडवे एका ऊसाचे घेत आहेत. आता मुख्यतः जर ऊसामध्ये जर म्हणाय गेलं, ब्राझील सारख्या देशामध्ये एका लागणीपासून साधारण 8 ऊस घेतले जातात. म्हणजे त्या ठिकाणी लागणीचा एक ऊस आणि त्यानंतर 7 खोडवे अशा प्रकारचे 8 ऊस त्या ठिकाणी घेतले जातात. तो लॉन्जिटिव्हिटी म्हणून कन्सेप्ट आहे, ज्या ठिकाणी शेतकरी प्राधान्याने म्हणजे ब्राझील सारखा जरी देश आपण म्हटला तर मुख्यतः ऊसामध्ये जे उत्पादकता जे असते क्षेत्र कमी आहे आणि त्याची प्रोडक्शन म्हणजे उत्पादन पण जे असते त्याच्या कंडिशनला लागण असेल खोडवा असेल ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन करतात आणि उत्पादन घेतात. आपल्या महाराष्ट्रीयन कंडिशन जर म्हटलं तरी आपण आता 2 पिकं आपण त्या ठिकाणी शिफारस करतो, ज्यामध्ये लागण एक आणि खोडव 2 अशा 3 पिकं आपण एका जमिनीतून घेऊ शकतो. शासन स्तरावरती त्यासाठी जर प्रयत्न चालू असेल तर KVK 12 मार्फत आपण शेतकऱ्यांना एक POP एक आयडियल POP आपण खोडूसाठी देत आहोत. त्यामध्ये लागण असेल, खोडवा असेल आणि नेडवा असेल, ज्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन वाढ कशी करता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. त्याचंच एक मॉडेल म्हणून जसं तुम्हाला सांगितलेलं लागण्यासाठी एक आपण AI टेक्नॉलॉजी आपण आता शेतकऱ्यांना ऊसासाठी देत आहोत. तशा प्रकारचं आपण तंत्रज्ञान वापरतं साहजिक आपल्या लागणीवरचा पण खर्च कमी करता येईल आणि उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारचं आणि हमखास हे घेता येईल. त्या अनुषंगानं आपल्याला जर प्रयत्न करत असेल तर तुम्ही KVK 12 निश्चित जोडून राहा, त्याच्याशी तंत्रज्ञानासंदर्भात माहिती घ्या आणि आपल्या शेतामध्ये हे जे काही फरक आहे त्याचा अनुभव घ्या. शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपला सेशन होता त्यामध्ये खोडवा ऊस व्यवस्थापन हा जो टॉपिक होता, जेणेकरून 15 फेब्रुवारीपर्यंत लोक खोडवा पकडतात किंवा त्या ठिकाणी खोडसाठी नियोजन करतात, पण त्या अनुषंगाने जी आयडियल प्रॅक्टिस आहे ती शेतकऱ्याकडून होत नाही. तशा अनुषंगाने शेतकऱ्यांना जर खोडव्यामध्ये चांगल्या प्रकारचं ऊस उत्पादन वाढीचं नियोजन करायचं असेल तर कोणतं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण आता सेशन घेतला होता. ह्यामध्ये कोणाची काही जरी शंका असेल तरी KVK 12 या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून तुम्ही शंका निरसन करू शकता. इव्हन जरी काही आपल्या कृषी ॲप मार्फत जरी तुम्ही शंका निरसनासाठी प्रयत्न केला तरी कृषी ॲप असेल किंवा KVK 12 नक्की त्या शंकाचं निरसन करेल आणि येणाऱ्या काळामध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी KVK 12 चांगल्या प्रकारे प्रयत्न करते, तर तुम्ही पण सामील होऊ शकता. त्या अनुषंगाने तुम्हाला काही इनपुट्स लागत असेल, काही मत लागत असेल तर तुम्ही नक्कीच KVK 12 कृषी ॲपशी कनेक्ट व्हा. धन्यवाद.